Hello students, today we are going to learn our bridge course book template number 20. Today's learning activity is we see some phrases today and we learn how to use these phrases in our day-to-day life. Okay, so in this book some phrases are given for us. बघा मुलांनो, आज आपल्याला ब्रिज कोर्सच्या या टेम्पलेट नंबर 20 मध्ये फ्रेजेस कसे वापरायचे आहेत, म्हणजे वाक्यामध्ये त्याचा वापर कसा करायचा, त्याचा उच्चार कसा करायचा याविषयी आज आपल्याला माहिती बघायची आहे. तर आज मी तुम्हाला जे फ्रेजेस याच्यामध्ये सांगणार आहे त्याची काही उदाहरणं सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. तर ती उदाहरणं ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या वहीमध्ये काही वेगळी उदाहरणं, काही वेगळी वाक्य या फ्रेजेस वापरून करायचे आहेत. ठीक आहे, बघा पहिला आहे वेलकम ऑल. प्लीज लिसन अटेंटिव्हली. थँक्स फॉर कमिंग. आय एम गोइंग टू टेल यू अबाउट. आय वुड लाईक टू टेल यू अबाउट. टुडे इज. टुडे वी हॅव gathered here to celebrate. Thank you all for coming here. Attention, release, vote of thanks. Thanks for your participation. या सगळ्या फ्रेजेस आपल्याला दिलेल्या आहेत. बघा याचा उच्चार कसा करायचा आहे हे तुम्ही सर्वप्रथम लक्षपूर्वक ऐकून माझ्यासोबत तुम्ही याचा उच्चार करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, वेलकम ऑल माय डिअर फ्रेंड्स असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर वेलकम ऑल इन दिस गेट टुगेदर प्रोग्राम. वेलकम ऑल ऑफ यू. आय एम व्हेरी हॅपी टू मीट यू आफ्टर लॉंग टाइम. लाईक दिस we use this phrase welcome all. Okay, then second phrase is please listen attentively. What is the pronunciation? Please listen attentively. बघा आता याचा आपण वापर कसा करू शकतो. When I want to start my speech, I request that please listen attentively. Then you listen attentively, your knowledge increase day by day. Then teacher describes solar system. Students do not listen carefully, so teacher said to students, please listen attentively. Then after, I would like to tell you, म्हणजे मला तुम्हाला सांगताना आनंद होईल किंवा आनंद होतोय अशा प्रकारची ही फ्रेज आहे. तर ही आपण कशी यूज करू शकतो. आय वुड लाईक टू टेल यू दॅट टुडे आय एम हिअर बिकॉज आय एम हेड ऑफ दिस ब्रांच नाव. त्यानंतर अजूनही बऱ्याच ठिकाणी आपण हे वापरू शकतो. आय वुड लाईक टू टेल यू दॅट वी वॉन द मॅच. लाईक दिस. अशा प्रकारच्या बऱ्याचशा फ्रेजेस आहेत. टुडे इज. Today we have gathered here to celebrate my parents' wedding anniversary. That today we have gathered here to celebrate our teacher's birthday. Like this. Then thank you all for coming here. So how can we use this phrase? I just want to thank you for coming here today. Thank you all for coming here to my birthday party and make my day very special. Like this. Then after, attention, release. These phrase also we can use in our day-to-day life when we discuss with our friends. Okay, so ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की आपली भाषा ही अधिकाधिक चांगली होत जाते. आपल्याला कोणत्या वेळेला कसं बोलायचं हे यातून कळतं. आणि म्हणून अशा प्रकारच्या ज्या काही फ्रेजेस दिलेल्या आहे याचा आपण खूप चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे. तर या सगळ्या फ्रेजेसचा तुम्ही आता घरी सराव करायचा आहे. एकमेकांशी बोलताना तुमच्या पालकांना तुम्ही हे म्हणून दाखवायचंय. फॉर एक्झाम्पल, वोट ऑफ थँक्स याचा वापर आपण कधी करतो. बघा, आय वुड लाईक टू प्रपोज अ वोट ऑफ थँक्स टू आवर होस्ट. देन वी प्रपोज अ वोट ऑफ थँक्स टू द स्पीकर फॉर हिज टॉक. म्हणजे आपण ज्याला आभार मानणे हे म्हणतो मराठीमध्ये
त्यालाच वोट ऑफ थँक्स ही फ्रेज वापरतात. ओके, तर अशा प्रकारच्या या ज्या काही फ्रेजेस आहे या सर्व फ्रेजेसचा तुम्हाला सेंटेन्स बनवून ते बोलून बोलून त्याचा काय करायचंय, प्रयत्न करून करून अचूक अशी वाक्ये तयार करायची आहेत. ओके, टेम्पलेट नंबर 20 मध्ये तुम्हाला काही प्रॅक्टिससाठी प्रश्न दिलेले आहेत बघा. गुड मॉर्निंग डिअर ऑल, ऑन बिहाफ of my class 4, I welcome you all. Today is 14 November, which we celebrate as dash dash. We all have gathered here to celebrate the birthday anniversary of dash dash. For this program, we have a special guest with us. I dash dash the headmaster of our school to welcome him with a flower. To tell us more about Chacha Nehru, I want to invite Priya. I request to her tell us more about him. Next, I am going to dash dash Rupali to tell us a story about Chacha Nehru. I request all of you to listen to her dash dash. Now we come to the end of the dash dash. I invite Deepak to give a vote of thanks. Good morning all. I thank everyone for coming here and listening to us. I thank the speakers and the dash dash as well. So here in the bracket at last of this paragraph, there are some phrases are given to fill these blanks. Okay, so invite, program, request, Baldin, attentively, Chacha Nehru and chief guest. These words you should fill in this blank. Okay, so आता आपल्याला काय करायचं आहे, आता जो पॅराग्राफ वाचलेला आहे तिथे असलेल्या रिकाम्या जागांमध्ये तुम्हाला हे शब्द अचूक जिथे त्यांची जागा असेल तिथे ते भरून हे पुन्हा वहीमध्ये सुंदर अक्षरामध्ये लिहायचं आहे. अशा प्रकारचा हा ब्रिज कोर्सचा टेम्पलेट नंबर 20चा होमवर्क आहे. त्यानंतर पुन्हा अजून काही प्रश्न त्यांनी दिलेले आहेत, जसं की विच ऑफ द फॉलोइंग फ्रेजेस विल यू यूज टू वेलकम द गेस्ट ऑन द सेलिब्रेशन ऑफ रिपब्लिक डे. कुठल्या प्रकारचं फ्रेज तुम्ही यूज कराल? थँक्स फॉर कमिंग, लिसन टू मी अँड आय वेलकम यू ऑल. आपल्याला जर त्या गेस्टचं वेलकम करायचं आहे तर काय म्हणू आपण? आय वेलकम यू ऑल. देन विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स विल यू यूज टू गिव्ह अ वोट ऑफ थँक्स. ह्याच्यासाठी तुम्ही कुठल्या प्रकारचा याच्यामध्ये वर्ड वापरणार आहात? त्याच्यामध्ये ऑप्शन्स दिलेले आहेत. ए, आय वॉन्ट टू टेल यू अबाउट समथिंग. बी, थँक्स फॉर कमिंग अँड लिसनिंग टू अस. अँड सी, अटेन्शन. सो I think we use thanks for coming and listening to us. Okay, so then third, how will you invite someone to speak. ह्याच्यात सुद्धा 3 ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहे. रिक्वेस्ट और इन्व्हाइट डॅश डॅश टू शेअर देअर थॉट्स, रिलीज अँड आय वुड लाईक टू टेल यू अबाउट डॅश डॅश. सो तुम्हाला आता कोणतं उत्तर याला सुटेबल वाटतंय ते तुम्ही वहीमध्ये चांगल्या अक्षरात लिहायचं आहे. अशा प्रकारचा हा टेम्पलेट नंबर 20चा आपला होमवर्क तुम्ही सुंदर हस्ताक्षरात सोडवायचा आहे. ओके.